नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पालघरमधल्या वेऊर परिसरात आलेले आहोत. हनुमान टेकडी आणि इथे राहणाऱ्या वहिनींना भेटणार आहोत. आजच्या भागामध्ये मानकर वहिनी आणि पाटील वहिनी सहभागी होणार. तेव्हा आता सुरुवात करूया आजच्या भागाला भेटून पहिल्या वहिनींना. पालघर हनुमान टेकडी वेऊर इथे राहणाऱ्या सौ सरिता संतोष मानकर वहिनींना आता आपण भेटणार आहोत. छान वातावरणामध्ये हा आजचा होम मिनिस्टरचा भाग या ठिकाणी होणार आहे. उत्साह सुद्धा शेजाऱ्यांमध्ये भरपूर दिसतोय. ओळख करूया आणि त्याचबरोबर सुरुवात करूया आजच्या भागाला. नमस्कार. नाव सांगा. सरिता संतोष मानकर. माहेरचं नाव? मीरा हा. भगवान कारकर. घाबरलेत कशाला एवढ्या? आणि माहेर कुठलं? माहेर आंबवली. आंबवली कुठे? रत्नागिरी. 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 बरं, आता ओळख करून द्या. माझा मिस्टर. मिस्टर. नमस्कार मिस्टर. संतोष मानकर आहे मुलगा. हॅलो. नमस्कार. दादा. दादा नमस्कार. हे सगळे बाजूवाले. हा ही पोरगी माझी. हा नमस्कार. आणि शेजारी सर्व. हा सांग मोठ्या. झाले झाले. तिकडचे शेजारी झाले आणि इकडच्या शेजाऱ्यांनी काय करायचं? हे पण सगळे वेऊर परिवार. आता नारळ पडेल डोक्यावर. प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. शाळा कुठली? आंबवली. आंबवली. हे कुठे असतं आंबवली? रत्नागिरीमध्ये. रत्नागिरीमध्ये. रत्नागिरी पासून किती लांब? तालुक्यामध्ये. संगमेश्वर तालुक्यामध्ये. कुठे भेटले मिस्टर? अरेंज मॅरेज झालं. असं मिळालं भेटले नाही असं. अरेंज मॅरेज झाले. अरेंज मॅरेज कुठे झालं तुमचं? गावात झालं. गावात? आंबवली. त्यांना कसं कळलं आंबवलीला तुम्ही आहात ते? ते कोणाच्या ओळखीने आले का? हा, ओळखीने आले. असं कोणाच्या ओळखीने? ते आमच्या गावातले आहेत त्यांच्या त्यांच्या ओळखीने. ओळखीने आले. आल्यानंतर काय त्यांनी लग्नासाठी विचारलं आणि मग लग्न झालं. कुठे झालं लग्न? आंबवलीमध्ये झालं. सगळं आंबवलीमध्ये झालं. बरं, मुलं लक्षात किती? नाही. 2. काय मोठ्याचं नाव? समीर. समीर. संतोष मानकर. समीर कितवीत आहे? 12वीला. 12वीला. आणि छोटा? छोटी मुलगी आहे. ती कितवीत आहे? ती 7वीत आहे. कुठे आहे ती? काय नाव तिचं? प्रगती संतोष मानकर. प्रगती ये. बस, आई काय बोलत नाही, तू तरी बोल. प्रगती, तू शाळेत जाते? हो. कुठल्या शाळेत? आर्यन एज्युकेशन. कुठे असते ती शाळा? पालघर. हा, पालघरला आहे. पालघरला आहे. तुझा आवडता विषय कुठला? इंग्लिश. इंग्लिश. तुला काय व्हायचंय आयुष्यात? शिक्षिका. शिक्षिका होणार का ग? हौस आहे मला. तुला हौस आहे. मग आता आपण आईला थेट प्रश्न विचारूया. हा पहिला प्रश्न आहे. तुमच्या घरातल्या भिंतीवर कपडे टांगण्यासाठी एक पट्टी आहे, त्याला किती हुक आहेत? 8. 8. अभिनंदन. हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. खूप अभ्यास केलेला आहे, त्यामुळे इतर गोष्टीकडे त्या बघतच नाहीये. झी मराठीवरील आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेते प्रशांत दामले करतात. ते कोणत्या दिवशी करतात? सोमवार मंगळवार. हा, सोमवार मंगळवार. अभिनंदन वहिनी. सोमवार मंगळवार. आणि आता उखाण्यासाठी अक्षर अक्षरावर. अंगणात रांगोळी. हा. दारात तुळस. हा. तुळशीच्या मंजुल्या वाहू कन्हैयाला संतोष भरतानाचे नाव घेते सौभाग्य लाभू दे मला. वा. ₹300 यापूर्वी बक्षीस काय मिळालं? आवाज किती वाढलाय बघ. 1, 2, 3 आणखी ₹300 बक्षीस मिळालं. ₹600 झाले. अभिनंदन. या पुढच्या पाहिजे. पालघर पूर्व येऊर हनुमान टेकडी इथे राहणाऱ्या सौ विद्या विलास पाटील वहिनींना भेटून आता प्रश्नोत्तरांना सुरुवात करणार आहे. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. मी सौ विद्या विलास पाटील. माहेरचं नाव? विद्या निळकंठ पाठक. माहेर कुठलं? वेऊरच. इथलंच सगळं? तुम्ही पण इथलेच? रत्नागिरी. अच्छा, नंतर ह्यांना ओढून इकडे आणलं. ओळख करून द्या. माझे मिस्टर विलास अर्जुन पाटील. नमस्कार. मुलगा अलंकार विलास पाटील. बर. मोठा मुलगा प्रथमेश विलास पाटील. नमस्कार. आई माझी. आई कुठे आहे? माझी आई. नमस्कार. आमच्या साहेबांचे मिसेस. नमस्कार. हे नणंद माझी. नमस्कार. या पण नणंद. या मामे सासू माझ्या. नमस्कार.
आणि ते साहेब, बर. हा मुलाचा मित्र, ते वडील मागे आहेत, नमस्कार. मामा, हे बाकी सगळं मित्रमंडळी. चला, आणि हा सगळा एवढा मोठा येऊर परिवार. येऊर परिवार. आणि आता माझी एक प्रश्न, कसं काय जमलं? लव्ह मॅरेज. हा, लव्ह मॅरेज आहे. हनुमान टेकडीवरच? ते कुठे होते राहायला? शेजारीच होते. शेजारी म्हणजे इथेच? नाही नाही, आमचं घर बाहेर आहे, तिकडे लांब आहे. लांब आहे. आणि त्यांची बाजूलाच ते राहायचे चाळीत एका. हा, तिथे मग ओळख झाली हळूहळू. त्यांनी विचारलं काय विचारलं? काय पसंत विचारलं? आहे का असं. पसंत आहे का? त्या तुम्ही केवढ्या कितवीत होता? कॉलेजला होती, 12वीला. तुम्ही 12वीला होता आणि ते इथे सर्व्हिसला होते म्हणजे. अच्छा, इथेच होते. मग त्यांनी विचारलं, हो. मग कोणालाही न कळत तुम्ही हो म्हटलं. आणि मग हे सगळ्या हनुमान टेकडीवर बोंब कधी झाली? लग्न झाल्यावर. लग्न झाल्यावर? अच्छा, तोपर्यंत माहित नव्हतं कोणाला? माहित असेल पण माहित, कोणी सांगितलं नाही. हो. मुलं कोण कोण? छोटा मुलगा अलंकार. अलंकार. हा. तो कितवीत आहे? तो 7वीत आहे. हा, आणि त्याच्या मोठा मुलगा आहे 12वीत आहे, प्रथमेश म्हणून. बरोबर. मग आता अलंकारला बोलूया. हो. ये, काय नाव तुझं? अलंकार विलास पाटील, कितवीत आहेस? 7वी. कशाला? कशाला? शिक्षण. शाळेत जातो? हो, कशाला? शिकायला. वा, काय नवीन सांगितलंस तू मला. तुला अभ्यास आवडतो का रे? हो, खूप आवडतो. म्हणजे 8 तासातले किती तास अभ्यास करायला सांगितलं तर अभ्यास करशील आणि किती तास खेळशील? 4 4 काय? तास अभ्यास करेन. व्हेरी गुड. याच्यासाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आणि आता आईसाठी प्रश्न. तुमच्या घरातल्या, म्हणजे घरात जो माळा आहे त्या माळ्याच्या शिडीला एकूण पायऱ्या किती आहेत? 8. हा, 8. मोजून ठेवलेत ना? अभिनंदन, हे पहिलं बक्षीस मिळालं. झी मराठीवरील वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कोण करतात? संस्कृती ढवळे आणि अथर्व कर्वे. अभिनंदन वहिनी, हे 200 रुपयाचं बक्षीस. आणि आता उखाणा. अक्षर आहे ग. गावात होती जत्रा, जत्रेत आली माणसे फार. विलासरावांचे नाव घेते, होम मिनिस्टर. सॉरी, माझं उखाणा ऐकून झाले गार.